नमस्कार, मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. नवराष्ट्र नववार्ता या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत राजे छत्रपती शिवाजी महाराज विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष अंबादासजी घेवंदे सर. यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत संघटनेच्या बाबतीत, सोबतच संघटना काय काम करते आहे, कुठे कुठे त्यांनी शाखा स्थापन केलेल्या आहेत, किती लोक त्यांच्यासोबत जुळलेले आहेत आणि त्यांचे ध्येय धोरण काय आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सर, मला सांगा की संघटना कधी स्थापन झाली आणि संघटनेच्या नेमके उद्देश काय आहेत आणि महाराष्ट्रभरात संघटनेचं काम कसं चालतंय? 2018 मध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना बुलढाण्यात करण्यात आली. साधारणतः 2018 पासून 2023 पर्यंत 25 जिल्ह्यामध्ये आपले पदाधिकारी कार्यकर्ते आज कार्यरत आहेत. संघटनेची प्रमुख मागणी अशी आहे की पंढरपूरमध्ये ज्याप्रमाणे शासकीय पूजा होते त्याच प्रकारची पूजा ही सिंदखेड राजा येथे मा जिजाऊ साहेब यांची 12 जानेवारी झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आम्ही दरवर्षी मुख्यमंत्री साहेब यांना निवेदनाद्वारे देत असतो. परंतु ही मागणी अद्यापही मंत्रिमंडळाने मान्य केलेली नाही. तर संघटनेची मागणी, प्रमुख मागणीमध्ये मा जिजाऊ यांचा जन्मोत्सव दिन 12 जानेवारी हा शासकीय पूजन व्हावा, ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे संघटनेसोबत जे काही बेरोजगार युवक जोडले जातात, तर या युवकांना रोजगार देण्याचं काम संघटनेद्वारे केलं जातं. त्यामध्ये विविध शासकीय महामंडळ जे आहेत, तर या महामंडळाच्या अंतर्गत या होतकरू युवकांच्या कर्ज प्रकरणाच्या फाईल दाखल केल्या जातात आणि त्याचा पाठपुरावा करून त्या व्यक्तीला ते कर्ज प्रकरण मिळेपर्यंत संघटना त्या व्यक्तीसोबत असते. निश्चितच सर, ज्या संघटनेच्या माध्यमातून आपण सामाजिक काम करत आहात, परंतु जे बेरोजगार आहेत, ज्यांना रोजगार नाहीये, अशा युवकांसाठी जे कर्ज प्रकरण असतील वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून आपण करत आहात, आतापर्यंत किती लोकांना कर्जाचं वाटप आपल्या माध्यमातून झालेलं आहे, किती उद्योग उभे करण्यात आलेले आहे आणि कार्यकर्ते किती आपल्या माध्यमातून सक्षम आहेत? आतापर्यंत आपण संघटनेच्या अंतर्गत कमीत कमी 400 लोकांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्टँडअप केलेलं आहे. हे काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये आरोग्य शिबिर आपण घेतलेले आहेत. आरोग्य मेळावे आपण प्रत्येक ज्या ठिकाणी 10-20 खेडे अटॅच असतात, तर अशा 10-20 खेड्या अटॅच असलेल्या त्या ठिकाणी आपण आरोग्य शिबिराचं आयोजन करत असतो. तज्ज्ञ डॉक्टरांची त्या ठिकाणी आपण उपलब्धता करून त्या परिसरातील लोकांना मोफत उपचार आणि पुन्हा त्यासोबत औषध सुद्धा संघटनेच्या अंतर्गत दिल्या जातात. मला सांगा की संघटना ही स्थापन करण्यात आली, परंतु संघटनाचे ध्येय उद्देश देखील आपण या ठिकाणी सांगितले. परंतु संघटनेत काम करत असताना आपल्याला का वाटलं की अशी संघटना ही अशी असावी म्हणून, आणि एखादी अशी वेगळी संघटना असावी, तुमचा जो ध्येय उद्देश आहे? एक वेगळ्या प्रकारची संघटना या ठिकाणी निर्माण करावी, कारण इतर ज्या संघटना आहेत, तर या इतर संघटना या बाबी आहेत, बेरोजगारांची समस्या, आरोग्य मेळावे याकडे फारसे लक्ष देत नाहीत. तर पहिल्यांदा भेडसावणारा मुद्दा होता की या ठिकाणी बेरोजगारांना रोजगार मिळावा. तर संघटना असली की त्या ठिकाणी शासकीय कामकाज करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी संघटनेची दखल घेतात आणि म्हणून ही संघटना या महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावी असं मला वाटलं. आणि राजे छत्रपती यांचे जे कार्य आहे, तर हे निश्चितच महाराष्ट्राला प्रेरणा देणार आहे. इथल्या भूमिपुत्रांना प्रेरणा देणार असल्या कारणामुळे मी या नावाची संघटना निर्माण केली आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना एक पुन्हा महाराष्ट्राकडून सन्मान मिळावा आणि त्यांचा सन्मान होत असताना सुद्धा या ठिकाणी बेरोजगारांना सुद्धा न्याय मिळावा
अशी माझी भूमिका या ठिकाणी होती. निश्चित आपल्या संघटनेच्या माध्यमातून काम सुरू आहे. परंतु शासनाकडून काय तुमची मागणी आहे? शासनानं काय केलं पाहिजे नेमकं हे बेरोजगारी हटवण्यासाठी, किंवा आणखीन त्यांच्या ज्या बेरोजगारांच्या समस्या आहे, परीक्षा शुल्क वाढलेलं आहे, विद्यार्थी ते भरू शकत नाही, अशा वेगवेगळ्या विविध समस्या आहेत. तर या साठी आपण शासनाकडे काय शासनाकडे आम्ही वेळोवेळी निवेदन देतो. UPSC MPSC स्पर्धा परीक्षेचं जे काही शुल्क आहे तर हे विद्यार्थ्यांना माफ करण्यात यावं आणि ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क घेतलेले आहेत ते परत करण्यात यावं, अशा प्रकारचे निवेदनं आम्ही राज्य सरकारला दिलेले आहेत. परंतु त्यावर अद्यापर्यंत शासनाकडून काही असं सखोल मार्गदर्शन किंवा चर्चा झालेली नाही. शासनानं पत्रव्यवहार केलेले आहेत की तुमच्या या मुद्द्यावर आम्ही येणाऱ्या काळात निश्चितच तोडगा काढू, परंतु अद्यापर्यंत शासनाने तोडगा काढलेला नाही. निश्चितच बेरोजगारांच्या समस्या असतील, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्काचा प्रश्न असेल, हे मार्गी लागावे. तसेच बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि सरांच्या संघटनेच्या माध्यमातून बेरोजगारांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा, त्यासाठी वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांची कर्ज प्रकरणी निकाली काढून त्यांना पायावर उभं करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं जातं. सर, आपल्याला या संघटनेत असंच यश मिळत राहो आणि आपलं संघटनेचं काम असं जोमानं समोर चालत राहो अशी कामना या ठिकाणी करतो. आणि आज पुढील भागात नवीन क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसोबत पुन्हा आपण एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.